नमस्कार मित्रांनो, आज आपण एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग ह्या विषयाचा म्हाडाचा सिलेबस बघणार आहे. तर ह्याचं कंटेंट्स आहेत इंट्रोडक्शन, टाइप्स अँड मेथड ऑफ एस्टिमेशन, मेजरमेंट्स, युनिट्स, आयटम स्पेसिफिकेशन, आयटम ऑफ वर्क, रेट अनालिसिस, व्हॅल्युएशन, डिप्रिसिएशन, टेंडर्स अँड कॉस्ट ऑप्टिमायझेशन कॉन्ट्रॅक्ट. तर ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ मेथड्स अँड टाइप्स ऑफ एस्टिमेशन, मेजरमेंट विथ आयटम स्पेसिफिकेशन, रेट अनालिसिस हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. तर आज आपण इथे इंट्रोडक्शन, टाइप्स अँड मेथड ऑफ एस्टिमेशन बघूया. हे थोडं प्रोजेक्टबद्दल छोटीशी माहिती आहे. प्रोजेक्ट म्हणजे काय? एक कॉम्प्लेक्स नॉन रूटीन वन टाइम एफर्ट लिमिटेड बाय टाइम, बजेट अँड रिसोर्स अँड परफॉर्मन्स स्पेसिफिकेशन डिझाईन टू नीड कस्टमर नीड्स. म्हणजे एका कस्टमरला आपण नवीन काहीतरी बनवण्याचं, म्हणजे जी नॉन रूटीन असतं, कॉम्प्लेक्स असतं आणि ती वन टाइम असतं, ज्याच्यामध्ये टाइम, बजेट आणि रिसोर्स लिमिटेड असतो. आणि ह्याचं मेजर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट हॅज अन एस्टॅब्लिश्ड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपल्याला एक गोल अचीव करायचा असतो प्रोजेक्टमध्ये. प्रोजेक्टचा एलिमेंट्स काय काय आहेत? तर इनिशिएट, प्लॅन, एक्झिक्यूट, मॉनिटर अँड कंट्रोल अँड क्लोज. एखादा प्रोजेक्टची आपल्याला आयडिया आली तेव्हा ती इनिशिएट झाली आणि ती आपण कसं एक्झिक्यूट करायचं ह्याचं आपण प्लॅनिंग करतो. समजा आता आपल्याला बिल्डिंग बनवायची, ही झाली ती एक आयडिया, ती इनिशिएट झाला आणि आपण त्याचा प्लॅन, डिझाईन हे ते बनवलं, ती झालं प्लॅनिंगमध्ये येतो आणि आपण त्याला ॲक्च्युअली कन्स्ट्रक्शन करताना ती एक्झिक्युशन फेजमध्ये असतो. आणि एक्झिक्युशन फेजमध्ये असताना आपल्याला त्याला मॉनिटर करावं लागतं की त्याची क्वालिटी कशी आहे, ते आपण जसं प्लॅन केलंय तसं बनालंय का नाही. ह्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ एस्टिमेट. एस्टिमेशन म्हणजे काय? ए प्रोबेबल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बिफोर कन्स्ट्रक्शन, म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर जी आपण कॉस्ट काढतो ऑन पेपर, हे असतो एस्टिमेशन. बजेटेड कॉस्ट म्हणजे काय? एखादा प्रोजेक्टसाठी समजा आता रोड बांधायचं, ती जी गव्हर्नमेंट अलोकेट करते कॉस्ट, त्याला आपण बजेटेड कॉस्ट म्हणतो. किंवा आपण आपल्याला समजा एक घर बनवायचं आहे, तर त्या घराला आपण जी कॉस्ट अलोकेट करतो बांधण्यासाठी, ती असते बजेटेड कॉस्ट किंवा अलोकेटेड कॉस्ट. ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट म्हणजे कन्स्ट्रक्शनला किती कॉस्ट आला. समजा आता आपण अलोकेट केला 1000 करोड रोड कन्स्ट्रक्शनसाठी आणि त्याचा खर्च आला 1200 करोड, ही डिफर करू शकते. इथंच लिहिलेलं आहे, एस्टिमेटेड कॉस्ट इज लेस देन ऑर इक्वल टू बजेटेड कॉस्ट. म्हणजे बजेटेड कॉस्टपेक्षा ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ही कमी असलं पाहिजे. सॉरी, एस्टिमेटेड कॉस्ट ही बजेटेड कॉस्टपेक्षा कमी असलं पाहिजे. एस्टिमेशन, इट इज अ प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेशन आयडिया टू रीच आउट द प्रोबेबल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. एस्टिमेट म्हणजे प्रोबेबल कॉस्ट आणि एस्टिमेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट. आता टाइप ऑफ एस्टिमेट. पहिला आहे रफ एस्टिमेट किंवा ॲब्स्ट्रॅक्ट एस्टिमेट, किंवा ह्याला आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेशन सुद्धा म्हणतो. ह्याच्यामध्ये आपल्याला एका कामाबद्दल जनरल आयडिया मिळतो, किंवा एक असं एक्सपिरियन्सवरून, किंवा ह्याच्यामध्ये 2-3 मेथड आहेत, त्याच्यावरून आपल्याला त्यांचे रेट्स कळतात. त्याच्यामध्ये 4 मेथड आहेत. पहिला आहे प्रिलिमिनरी एस्टिमेट, दुसरा आहे प्लिंथ एरिया एस्टिमेट, तिसरा आहे क्युबिकल रेट एस्टिमेट, चौथा आहे टिपिकल बे एस्टिमेट. प्रिलिमिनरी एस्टिमेट म्हणजे काय? एखादा माणूस आता जी कॉन्ट्रॅक्टर असतो, किंवा जी गावाकडच्या ह्याच्यामध्ये जी मिस्त्री असतात, त्यांना खूप सारा एक्सपिरियन्स असतो, 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी प्रत्येक एरियाचं घर बांधलेलं असतं. जर त्यांना आपण जाऊन विचारलं की 1000 स्क्वेअर फीट एरियामध्ये घर बांधायचं, त्यांनी एक अंदाज जी कॉस्ट सांगतात ती असतं प्रिलिमिनरी एस्टिमेट. ही येतं त्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेज आणि टेक्निकल एक्सपिरियन्सवरून. याची डिग्री ऑफ ॲक्युरेसी 60% असतो आणि एरर 40% पर्यंत असू शकतो. प्लिंथ एरिया एस्टिमेट. प्लिंथ एरिया एस्टिमेटमध्ये काय? आपल्याला एक प्लिंथ एरिया माहीत असतो, समजा आता 100 स्क्वेअर फीट, तर ह्याला आपण ते पर प्लिंथ एरिया रेटसोबत मल्टिप्लाय केले की आपल्याला एस्टिमेटेड कॉस्ट एरिया माहीत होतो. ही आहे लिस्ट ॲक्युरेट मेथड. जसंच क्युबिकल रेट मेथड. इथं प्लिंथ एरियामध्ये आपण फक्त एरिया घेतला होता, क्युबिकल रेटमध्ये आपण पूर्ण व्हॉल्यूम घेतो बिल्डिंगची. क्युबिकल रेट मेथडमध्ये व्हॉल्यूम इंटू रेट, बिल्डिंगचा आपण व्हॉल्यूम काढतो आणि त्याला रेट पर मीटर क्यूब म्हणजे मल्टिप्लाय केले की आपल्याला क्युबिकल रेट मेथड मिळून जाईल. आपण ह्या दोन्हीवर एक एक प्रॉब्लेम करूया. टिपिकल बे मेथड म्हणजे काय? आता पार्किंगमध्ये 3 असे जी बे असतात, किंवा मोठे मोठे इंडस्ट्रियल शेडमध्ये जे असं बे असतात, ते आपण पर बे रेट कॅल्क्युलेट करून ती आपण टिपिकल बे मेथडमध्ये काढू शकतो. समजा 3 नंबर ऑफ बे आहेत,
तर इथं नंबर ऑफ बे इंटू रेट पर बे. समजा एका बेला 30 लाख रुपये लागते, सॉरी टोटल 30 लाख रुपये लागते, तर 3 बेला प्रत्येक बेला 10 लाख रुपये लागतात. हे झाले. तर आपण प्लिंथ एरिया आणि क्युबिकल एस्टिमेटवर एक प्रॉब्लेम बघूया. त्याच्या आधी आपण ही पर्सेंटेज बघून घेऊ. काही जी पर्सेंटेज असतो ती आपल्याला ह्या वर्कसाठी ठेवावा लागतो. पहिला असतं डिपार्टमेंटल चार्जेस. जेव्हा एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला काम देतो तेव्हा त्यांचे जे चार्जेस इन्क्लूड असतात ती असतात ऑलमोस्ट 10 to 15%. समजा आता इरिगेशन डिपार्टमेंटनं काहीतरी कॅनल बांधायचं काम काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांना PWD डिपार्टमेंटचं काहीतरी हेल्प घ्यावं लागलं, तर ती जी प्रोजेक्ट काढलं जातं आणि त्या प्रोजेक्टमध्ये डिपार्टमेंटल चार्जेस असतात ती 10 to 15% असतं. कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट किंवा कॉन्ट्रॅक्टर्स चार्ज ही साधारण 10% असते आणि ही स्मॉल प्रोजेक्टमध्ये 15% पर्यंत जाऊ शकतो आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये 8% पर्यंत जाऊ शकतो. लेबर चार्ज ऑलमोस्ट 25% असतो. इलेक्ट्रिफिकेशन चार्ज 8% असतो. इलेक्ट्रिक फॅन 4% असतो. सॅनिटरी अँड वॉटर सप्लाय चार्जेस 8% असतो. कंटिंजन्सीज 3 to 5% असतो. कंटिंजन्स म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. वर्क चार्ज एस्टॅब्लिश 1.5 to 2% असतो. टूल्स अँड प्लांट्स 1 to 1.5% असतो. वर्क चार्ज एस्टॅब्लिश म्हणजे जी आपल्याला वर्क चालू करण्याच्या अगोदर जी बेस मटेरियल्स किंवा जी तयारी करावी लागते, फॉर एक्झाम्पल लेबर शेड्स किंवा मटेरियल ठेवण्यासाठी जी शेड्स बांधावं लागतो ती वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट येते. कंटिजेन्सी चार्जेस म्हणजे आपण पुढे बघूया. तर पहिला एक प्रॉब्लेम बघूया आपण. प्रिपेअर अन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ एन बिल्डिंग प्रोजेक्ट विथ टोटल प्लिंथ एरिया ऑफ 500 स्क्वेअर मीटर फ्रॉम द डाटा गिवन बिलो. तर आपल्याला कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाय दिलाय 7%, प्लिंथ एरिया रेट दिलाय 3000 पर मीटर स्क्वेअर, कॉस्ट ऑफ सॅनिटरी अँड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन चार्ज 7% दिलाय, आर्किटेक्चरल फीचर्स 1%, रोड्स अँड लॉन्सचं 5%, कंटिंजन्सीज 4% दिलाय. तर आपल्याला टोटल बिल्डिंग कॉस्ट काढायचा आहे. बिल्डिंग कॉस्ट काढण्याचा फॉर्म्युला काय आपण वर बघितलं होतं तसं प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट करायचा आहे आपल्याला. प्लिंथ एरिया इथं दिलेला आहे आपल्याला 500 स्क्वेअर मीटर, तर इथं 500 मीटर स्क्वेअर राहिला आणि इथं प्लिंथ एरिया रेट दिलेला आहे 3000 पर मीटर स्क्वेअर, तर ही आहे 3000 पर मीटर स्क्वेअर. ह्यांना जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 15 लाख येतात. मग आता आपण खालचे पर्सेंटेज ऍड करावं लागतं तेव्हा आपल्याला टोटल बिल्डिंग कॉस्ट येतात. तर प्रत्येक ऍड केला आपण. कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाय दिला 7%, सॅनिटरी दिला 7%, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन दिला 7%, आर्किटेक्चरल फीचर्स दिला 1%, रोड्स अँड लॉन्स दिल्या 5%, कंटिंजन्सी दिल्या 4%. ही आपण जेव्हा 15 लाखचं काढतो, 15 लाखचे तेवढं पर्सेंटेज काढतो, तर ही रेस्पेक्टिव्हली त्यांची कॉस्ट येतात आणि ह्याला ऍड केल्यावर 4.65 लाख येतो. मग ही कॉस्ट आणि हे कॉस्ट ऍड केल्यावर आपल्याला टोटल बिल्डिंग कॉस्ट येऊन जातो. नंतर आहे आपला नंतर अजून एक प्रॉब्लेम आहे, ही आपलं क्युबिकल कंटेंट रेटवर डिपेंड आहे. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रिपेअर ए रफ एस्टिमेट ऑफ ए म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग इज फॉलोइंग डिटेल्स. प्लिंथ एरिया 500 स्क्वेअर मीटर पर फ्लोर, हाईट ऑफ 1 story 3.5 मीटर, नंबर ऑफ स्टोरी G+2 म्हणजे की आपल्याला ग्राउंडला एक धरावा लागतो आणि 2 फ्लोअरचे 2 म्हणजे टोटल आपल्याकडे 3 स्टोरीज झाले. क्युबिकल कंटेंट रेट दिला 5000 पर मीटर क्यूब आणि यांनी पण इथं काही पर्सेंटेज दिलेलं आहे. वॉटर सप्लायसाठी 8%, सुपरविजन अँड कंटिन्जन्सीज 5%, इलेक्ट्रिफिकेशन 7%, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट 10%, फ्लक्च्युएशन 5%. ही क्वेश्चनमध्ये आपल्याला सहजासहजी दिलेला असतो. दिलेलं नसलं तरी आपण या वरच्या टेबल लक्षात ठेवायचा. ही टेबल इम्पॉर्टंट आहे आणि ह्या टेबलवरून आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन सुद्धा बनतात MCQचे. आपल्याला टोटल हाईट काढायची आहे. आता आपल्याला इथे एरिया दिलेला आहे आणि आता हाईटनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला व्हॉल्यूम भेटतं. तर हाईट काय दिले, एक स्टोरीची 3.5 मीटर आहे आणि आपल्याकडे नंबर ऑफ स्टोरीज 3 आहे, तर 10.5 मीटर ही टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग होते आणि बिल्डिंगची एरिया 500 स्क्वेअर मीटर दिलेला आहे. तर 500 मीटर स्क्वेअर इंटू 10.5 केलं की 5250 मीटर क्यूब आपल्याला टोटल व्हॉल्यूम येते बिल्डिंगची. तर टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग कसं काढायचं, सेम मागासारखं आपल्याला दिलेलं पर मीटर क्यूबचं कॉस्ट इंटू
व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंगनं मल्टिप्लाय केले की आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ म्हणजे कॉस्ट ऑफ बिल्डिंग येते. टोटल नाही, टोटल जेव्हा येतं जेव्हा आपण त्यांना दिलेल्या बाकीची जी पर्सेंटेज आहे त्याच्यासोबत ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग भेटते. तिथं तुम्ही प्रत्येक वेगळं सुद्धा काढू शकता, नाहीतर सगळ्यांचं ॲडिशन करून तुम्ही डायरेक्टली 35% ऑफ बिल्डिंग कॉस्ट म्हणून सुद्धा करू शकता. तर टोटल आले 3.54 करोड्स टिपिकल बे मेथड तर आपण सांगितलेलं आहे. आणि इथं एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, डिटेल्ड एस्टिमेट ही मोस्ट ॲक्युरेट मेथड असते एस्टिमेटच्या. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एस्टिमेट, जसं पहिल्यांदा तर प्रिलिमिनरी आणि डिटेलमध्ये डिटेल्ड एस्टिमेट ॲक्युरेट असतं. मग प्रिलिमिनरीमध्ये आपण येतो तेव्हा त्याच्यामध्ये क्युबिकल रेट एस्टिमेट ही मोस्ट ॲक्युरेट असतं. त्याच्यानंतर प्लिंथ एरिया, त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट एस्टिमेट येतं. ॲबस्ट्रॅक्ट एस्टिमेट म्हणजेच प्रिलिमिनरी एस्टिमेट, जी आपण कॉन्ट्रॅक्टरच्या एक्सपिरियन्सवरून आपल्याला भेटतं कॉस्ट ना. आता आहे डिटेल एस्टिमेट. डिटेल एस्टिमेटमध्ये 4 to 5 टाईप्स आहेत. पहिला आहे आयटम रेट एस्टिमेट. आयटम रेट एस्टिमेटमध्ये आपण ही जी बिल ऑफ क्वांटिटीज भरतं जातं, जेव्हा एखादा कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्स भरताना आपल्याला ही फॉर्मॅट बघायला भेटतो. कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्स म्हणजे काय हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघूया. त्याच्यामध्ये ही फॉर्मॅट असतं, म्हणजे आपल्याला प्रत्येक क्वांटिटीची प्रत्येक आयटमची रेट पुट करावं लागतं ह्याच्यामध्ये. रिवाइज एस्टिमेट ही पण इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती डायरेक्ट MCQ बनू शकतात. ही जी 3 पॉईंट आहेत, ही 3 पॉईंट मेन आहेत. जेव्हा आपण रिवाइज एस्टिमेट केव्हा करतो ही 3 पॉईंट सांगतात आपल्याला. पहिला आहे जेव्हा ओरिजिनल सँक्शन एस्टिमेट इज लाईकली टू एक्सीड बाय मोर दॅन 5%. जर आपण समजा एखादी बिल्डिंग ही केलेली असेल, एस्टिमेट काढला असेल की ती 50 करोडमध्ये बनतं, पण जेव्हा त्याची कॉस्ट काही डिलेमुळे जेव्हा त्याची कॉस्ट 52.5 करोडपेक्षा जास्त होतं तेव्हा आपल्याला एस्टिमेट रिवाइज करावा लागतो. आणि अजून एक आहे, when the expenditure on any particular work exceeds the amount of administrative sanction by more than 10%. आता त्या 50 करोड टोटल झालं, पण प्रत्येक वर्क पण इम्पॅक्ट करतो. जर समजा प्लॅस्टरिंग करताना आपल्याला हे कळालं की फक्त प्लॅस्टरिंग करायलाच आपल्याला जेवढा कॉस्ट अलोकेट केलं तर त्यापेक्षा 10% जास्त चालला प्लॅस्टरिंग, तर तेव्हा सुद्धा आपल्याला रिवाइज एस्टिमेट करावं लागतं. इफ देर इज चेंज ऑफ रेट और क्वांटिटी और क्वालिटी ऑफ मटेरियल, समजा मधी एका ओनर आला आणि त्यानं म्हटलं की मला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं आहे, तेव्हा आपण आपल्याला पूर्ण एस्टिमेट रिवाइज करावं लागतं. किंवा ती म्हणला माझं बजेट कमी आहे तर अजून काही क्वालिटी कमी करा, पण बजेट कमी करा जरी तरी म्हणले तर आपल्याला पूर्ण एस्टिमेट रिवाइज करावं लागतं. सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हणजे काय, एखादं कन्स्ट्रक्शन आता वर्क इन प्रोग्रेस आहे आणि त्यालाच आपल्याला अजून एक्स्ट्रा वर्क ॲड करायचं आहे, त्याला आपण सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हणतो. एक्सटेन्शन एस्टिमेट म्हणजे काय, जेव्हा एखादा कन्स्ट्रक्शन पूर्णपणे कंप्लीट झालेलं असतं आणि त्याला आपण काहीतरी ॲड करायचं असतं तेव्हा एक्सटेन्शन एस्टिमेट येतो. ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट ही असतं, एखादं पूर्ण कन्स्ट्रक्शन झालेल्या बिल्डिंगमध्ये किंवा जुन्या बिल्डिंगमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं की आम्ही ही बिल्डिंग मेंटेन करणं, म्हणजे सगळे जी जसं पेंटिंग, क्रॅक्स फिल करणं, ही सगळं ॲन्युअल मेंटेनन्स अँड रिपेअरमध्ये येतो. तर ही जनरली 1.5% ऑफ टोटल कॉस्ट ऑफ स्ट्रक्चर असतो. कंटिंजन्सी म्हणजे काय, कंटिंजन्सी म्हणजे एमर्जन्सी कॉस्ट, म्हणजे दीज आर डिफरन्स ऑन साईड एक्सपेन्सेस दॅट कॅनॉट बी क्वालिफाईड अंडर एनी कॅटेगरीज. समजा आता तुम्ही वाळूची ट्रक मागवली कन्स्ट्रक्शन साईटवर आणि त्यांनी वाळू टाकली एरियामध्ये आणि त्यांनी पार्किंग केली रोडवर, आणि आता रोडवर एक ट्रॉफिकवाल्याने ती फाईन मारला, तर ती फाईन आपल्याला द्यावं लागतं, कारण ती रोडवर लावलेली असतात ट्रक, जी की लावायला नाही पाहिजे. ही जी कॅटेगरी असते ही आपण कशामध्ये सुद्धा कॅटेगराईज करू शकत नाही, म्हणून ही कंटिंजन्सी म्हणून आपल्याला 3 to 5% एक्स्ट्रा ठेवावा लागतो. आता आहे टाईप्स ऑफ एरिया. बिल्डिंगमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला टाईप्स लागतात. पहिला आहे प्लिंथ एरिया म्हणजे काय, बिल्ट अप और रूफ कवर्ड एरिया ऑफ बिल्डिंग ॲट एनी फ्लोअर लेवल. म्हणजे समजा आता ही एक बिल्डिंग आहे, तर ह्याच्यामधली जी काही आपण कन्स्ट्रक्शन करतो आतमध्ये, ही सगळं आपल्याला प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर करावं लागतं. आपण समजा इथं रूम्स काढले, आतमध्ये आपण काय जरी केले तर ही सगळं आपल्याला
प्लेन्थ एरियामध्ये कन्सिडर करावं लागतं, किंवा काही एक्सेप्शन्स आहेत ती आपण पुढे डिस्कस करूया. बेसिकली ही काय आहेत, ही एका बिल्डिंगच्या एक्सटर्नल डायमेन्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये इन्क्लूड काय काय केलेलं जातं. पहिला वॉल एरिया, पोर्च, इंटरनल शाफ्ट, ही आपण पुढच्या पेजवर डिटेलमध्ये बघूया की काय काय इन्क्लूड केलं जातं आणि काय काय एक्सक्लूड केलं जातं. फ्लोर एरिया ही बेस्ड ऑन इंटरनल डायमेन्शन. ह्याच्यामध्ये जी आपण ह्याच्यामधली समजा आपण वॉल थिकनेस मायनस केली तर हे आपलं फ्लोर एरिया बनून जाईल. ही सगळे जे एरिया आहेत आतमधली वॉल थिकनेस मायनस करून जी एरिया बनतात ती असतो फ्लोर एरिया. फ्लोर एरिया इज इक्वल टू प्लिंथ एरिया मायनस एरिया ऑफ वॉल स्लॅश इंटरमिडिएट सपोर्ट. FAR म्हणून एक रेशिओ असतो, फ्लोर एरिया रेशिओ. ही आहे टोटल एरिया ऑफ ऑल फ्लोर्स अपॉन द एरिया ऑफ प्लॉट. म्हणजे समजा आता टू स्टोरी किंवा 3 स्टोरी किंवा 4 स्टोरी बिल्डिंग आहे, किती बी स्टोरीची बिल्डिंग असते त्यात प्रत्येक फ्लोअरचा आपण फ्लोर एरिया काढायचा आणि त्याला एरिया ऑफ प्लॉटनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला FAR रेशिओ मिळतो. FAR रेशिओ मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला अजून फ्लोर एरियामध्ये अजून 2 क्लासिफिकेशन करता येतो की सर्क्युलेशन एरिया आणि कार्पेट एरिया. सर्क्युलेशनमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन एरिया आणि व्हर्टिकल सर्क्युलेशन एरिया. हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन एरिया म्हणजे काय, वरांडा, पासेस किंवा कॉरिडॉर्स हे सगळे येतात हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन एरियामध्ये. ही असतं 10 to 15% ऑफ प्लेन्थ एरिया. आणि व्हर्टिकल म्हणजे काय, स्टेअरकेस, लिफ्ट, शाफ्ट्स जी बिल्डिंगच्या इंटरनलमध्ये प्रोव्हाइड केलेला असतो, ही असतो 4 to 5% ऑफ प्लेन्थ एरिया. कार्पेट एरिया म्हणजे काय, युजेबल ऑर लिव्हिंग एरिया. कार्पेट एरिया टोटल फ्लोर एरिया मायनस सर्क्युलेशन एरिया मायनस नॉन युजेबल एरिया. कार्पेट एरिया म्हणजे जिथं आपण थोडक्यात कार्पेट टाकू शकतो. समजा बेडरूममध्ये आपण कार्पेट टाकू शकतो, लिव्हिंग रूममध्ये आपण कार्पेट टाकू शकतो, किचनमध्ये आपण कार्पेट टाकू शकतो. ही जी किचन आहे, किचन काही पुस्तकात कार्पेट एरियामध्ये कन्सिडर केलेलं आहे आणि काही पुस्तकमध्ये कन्सिडर केलेलं नाही आहे. तर आपण कन्सिडर करू शकतो किंवा नाही करू शकतो, पण आपल्याला तेवढी काही गरज पडणार नाही कार्पेट एरिया काढण्याची. आपण सेंटर लाईन कसं काढायचं ह्याची वर 2 प्रॉब्लेम बघूया. सेंटर लाईन डायमेन्शन्स दिलाय 10.3 into 15.3 आणि आणि थिकनेस ऑफ वॉल दिली 0.3 मीटर. तर आपल्याला कार्पेट एरिया विचारलाय. कार्पेट एरिया म्हणजे काय, बेसिकली इंटरनल एरिया. इथं किचन बाकी काही दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण इथं डायरेक्टली वॉल थिकनेस मायनस करून घेऊ शकतो. इथं 10.3 इंटरनल सेंटर टू सेंटर डायमेन्शन दिलेलं आहे. तर आपण 0.3 ही वॉल थिकनेस आहे, इकडची आपण 0.3 एक मिनिट ही 0.3 आणि ही 0.3, पण आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलेलं असल्यामुळे इथलं 0.15 आणि इथलं 0.15 मायनस केलं म्हणजे आपण 0.30 मायनस केलं तर इंटरनल डायमेन्शन ह्या साईडचा 10 राहिला. तसंच आपण ह्या साईडनं केल्यावर इकडचं इंटरनल डायमेन्शन 15 राहिला. तर ही इंटरनल डायमेन्शनला आपण मल्टिप्लाय केले की फ्लोर एरिया आपल्याला भेटून जातो. अजून एक प्रॉब्लेम दिलेला आहे, इथं आपल्याला प्लिंथ एरिया आणि फ्लोर एरिया काढायचा आहे. प्लिंथ एरिया आणि फ्लोर एरिया, प्लिंथ एरिया म्हणजे एक्सटर्नल डायमेन्शन, फ्लोर एरिया म्हणजे इंटरनल डायमेन्शन. आपल्याला सेंटर टू सेंटर लाईन डायमेन्शन दिलेला आहे 14.7 into 14.7 मीटर आणि थिकनेस ऑफ वॉल दिलेला आहे 0.3 मीटर. तर आपल्याला इंटरनल करायचं असलं तर 0.3 दिलेल्या सेंटर लाईनमधून इंटरनल एरिया पाहिजे असलं तर 0.3 मायनस करायचा, कारण इकडचं 0.15 आणि इकडचं 0.15 घेतो आपण. आणि जर एक्सटर्नल काढायचं असलं तर 0.3 ॲड करायचा. आणि समजा आपण एक्सटर्नल काढालो, आपण 0.3 ॲड केला, 14.7 प्लस 0.3 15 येतो, 15 into 15 225 मीटर स्क्वेअर होतो. आणि फ्लोर एरियामध्ये 0.3 मायनस करावं लागतं, तर 14.4 into 14.4 207.36 मीटर होतो. ही तसंच अजून एक प्रॉब्लेम दिलेला आहे, ही तुम्ही बघू शकता. आपण ह्याच्यामध्ये आता डिटेली डिस्कस करू की प्लिंथ एरियामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं आणि काय काय एक्सक्लूड केलं जातं. प्लिंथ एरियामध्ये इन्क्लूड केलं जातं बाल्कनी अप टू 50%. समजा बाल्कनी लय मोठे असले तर आपल्याला बाल्कनी बी इन्क्लूड करावं लागतं प्लिंथ एरियामध्ये. इंटरनल शाफ्ट लेस दॅन 2 मीटर स्क्वेअर. लिफ्टसाठी शाफ्ट प्रोव्हाइड केला जातो किंवा व्हेंटिलेशनसाठी जी मोठ्या अपार्टमेंटमध्ये शाफ्ट प्रोव्हाइड केला जातो, ती जर 2 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असला तर त्याला बी आपल्याला प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर करावं लागतं. नंतर मशीन रूम, एरिया ऑफ पॉर्च, बरसात या टेरेस लेवल, फ्लोर लेवल अप टू एक्सटर्नल फेसेस. म्हणजे प्लिंथ एरियामध्ये जिथपर्यंत आपण आपल्या एक्सटर्नल वॉल जातो तिथपर्यंत आपल्याला प्लिंथ एरिया कन्सिडर करावं लागतं, एक्सेप्ट कोर्टयार्ड. म्हणजे आपल्याला कंपाऊंड वॉलपर्यंत नाही, टोटल बिल्डिंगची जी एक्सटर्नल वॉल आहे तिथपर्यंतच आपल्याला प्लिंथ एरिया कन्सिडर करावं लागतं. बरसाती म्हणजे काय,
तुम्हाला एक फोटो दाखवतो. जे आपण एकदम टॉप लेवलला जी थोडेफार रूम्स प्रोव्हाइड केले जातं, किंवा ह्या पूर्ण वरच्या फ्लोअरमध्ये जर आपण हाफ कन्स्ट्रक्शन केलं आणि हाफ ओपन टेरेस राहिलं तर त्याला आपण बरसाती फ्लोअर म्हणतो. त्याला सुद्धा आपण कन्सिडर करावं लागतो प्लिंथ एरियामध्ये. पॉर्च म्हणजे काय? पॉर्च म्हणजे जी समोरचा आपण एरिया सोडलेला असतो असा, ह्याला आपण पॉर्च म्हणतो. ह्याला बी आपल्याला कन्सिडर करावा लागतो प्लिंथ एरियामध्ये. आता आपण बघूया की काय काय एक्सक्लूड केलं जातं. एरिया ऑफ लॉफ्ट. लॉफ्ट म्हणजे असंच जे काय आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असतो ओपनिंग, ते आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं. स्टेअरकेस जे असतो आतमध्ये प्रोव्हाइड केलेला, ती बी आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं. आर्किटेक्चरल फीचर्स सच ॲज कॉर्नाइस, बँड्स एक्सेट्रा. कॉर्नाइस म्हणजे काय? जे आपण आर्किटेक्चरल अपीअरन्ससाठी इंटरनली किंवा एक्सटर्नली प्रोव्हाइड केलेलं असतं ते असतं कॉर्निस. एक मिनिट, इथं फोटो आहे. हे आहे एक्सटर्नल कॉर्निस, ही जे प्रोव्हाइड केलेला असतो. ही साधारण छोटे छोटे घराला करत नाही, पण जी मोठे मोठे बंगलो असतात त्याच्यामध्ये जर केलं जातं. आणि हे असतं इंटरनल कॉर्निसेस. ह्याला बी आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं प्लिंथ एरियामध्ये. नंतर आहे कॅन्टिलिव्हर पोर्च. जर तुम्ही कॅन्टिलिव्हर पोर्च प्रोव्हाइड केला फर्स्ट फ्लोअरवर किंवा सेकंड फ्लोअरवर, थोडक्यात ती एक टाईपचा बाल्कनी पण छोटा असतो, त्याला आपण कॅन्टिलिव्हर पोर्च आणि ती एक्सक्लूड केलं जातं. स्पायरल स्टेअरकेस इन्क्लुडिंग लँडिंग. जर तुम्ही स्टीलची स्पायरल स्टेअरकेस प्रोव्हाइड केली तर त्याला बी तुम्हाला एक्सक्लूड करावा लागतो. ओपन प्लॅटफॉर्म म्हणजे थोडक्यात टेरेस सारखं जर प्रोव्हाइड केलं तर त्याला बी आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं. टॉवर्स, टरेट्स, डोम्स ही जर प्रोव्हाइड केलं तर ह्यांना बी आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं. ॲडिशनल फ्लोअर्स फॉर सिटिंग इन असेंब्लीज स्लॅश थिएटर्स. जर आपण थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही गेला असेल तेव्हा तुम्ही बाल्कनी एरिया बघितला असेल, म्हणजे त्यांनी एकच मोठ्या हॉलमध्ये 2 फ्लोअर डिवाइड केलेला असतो, त्याला बी आपल्याला एक्सक्लूड करावा लागतो. इंटरनल शाफ्ट जर 2 मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त असलं तर त्याला बी आपल्याला एक्सक्लूड करावा लागतो. एरिया ऑफ व्हेंटिलेशन, सन ब्रेक्स, बेस लोवर, प्रोजेक्टिंग आउट, छज्जा, ही सगळं आपल्याला एक्सक्लूड करावं लागतं. कोर्ट यार्ड्स बी आपल्याला एक्सक्लूड करावं. कोर्ट यार्ड्स म्हणजे बेसिकली आपण जी घरापुढे किंवा घरामागे जी प्रोव्हाइड केलेलं गार्डन असतो आपल्या कंपाऊंडच्या आत, ती असतं कोर्ट यार्ड. टेरेस ॲट फ्लोअर 1. जर वर टेरेसला आपण प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर करत नाही. तसंच आपण ही एक इम्पॉर्टंट पॉईंट बघूया आणि आपण इथं थांबूया. उद्यापासून आपण मेजरमेंट युनिट्स बघू शकता. एज सॉइलिंग आणि फ्लॅट सॉइलिंग असं 2 कन्सेप्ट दिले जातं. नंबर ऑफ ब्रिक्स किती लागतात त्याच्यामध्ये. कन्व्हेन्शनल साईज ब्रिक साईज काय आहे? 0.725 × 0.250 × 0.075 ही कन्व्हेन्शनल ब्रिक साईज आहे. नॉमिनल ब्रिक साईज, स्टँडर्ड ब्रिक साईज आणि कन्व्हेन्शनल ब्रिक साईज तिन्ही वेगळे वेगळे आहेत. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया जेव्हा आपण ब्रिक वर्क डिस्कस करत असतो तेव्हा. एज सॉइलिंग म्हणजे काय? एखाद्या एज सॉइलिंग कुठं प्रोव्हाइड केला जातो? कॉलमच्या खाली बेसिकली एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जातो. जर तिथं एजला प्रोव्हाइड केला आपण, एकदम बाउंड्रीच्या इथं प्रोव्हाइड केलं तर ती एज सॉइलिंग होतो. किंवा ब्रिकचा आपण ही एरिया कन्सिडर केला 0.25 × 0.75 तर ती एज सॉइलिंग होतो. आणि राहिलेलाही एरिया कन्सिडर केला 0.125 × 0.250 तर ही फ्लॅट सॉइलिंग होतो. आणि ही 1 स्क्वेअर मीटरला एज सॉइलिंगसाठी 50 एज सॉइलिंगवर ठेवला आपण तर आपल्याला 54 ब्रिक्स लागतात. आणि 1 स्क्वेअर मीटरमध्ये जर आपण फ्लॅट सॉइलिंग प्रोव्हाइड केलं तर 32 ब्रिक्स लागतात. म्हणजे थोडक्यात हे आहे फ्लॅट सॉइलिंग. जर आपण असं प्रोव्हाइड केलं, ही जी त्याची डायमेन्शन आहे ही 0.125 आहे आणि ही आहे ती 0.250 आहे. जर असं आपण 1 स्क्वेअर मीटरमध्ये ब्रिकला अरेंज केला तर आपल्याला 32 नंबर्स लागतात. एज सॉइलिंग म्हणजे काय? जर आपण ब्रिक असा प्रोव्हाइड केला, एक मिनिट, बेसिकली आपण असं उभं ठेवलं, ही जी आहे ती फ्लॅट आहे. आणि एज सॉइलिंग म्हणजे आपण असं उभं ठेवलं जिथं आपल्याला ही 0.250चं डायमेन्शन आणि 0.0750चं डायमेन्शन ही मेजर एरिया कव्हर करतं. तिथं म्हणजे ही छोटा एरिया झाला तर आपल्याला 1 स्क्वेअर मीटर कव्हर करण्यासाठी ऑब्व्हियसली जास्त ब्रिक्स लागतात.
तर आजच्यासाठी आपण इथं थांबूया. उद्यापासून आपण मेजरमेंट्स युनिट्स आणि रेट अनालिसिस बघूया. इथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.